हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 6 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखी ही पहिल्यांदाच कबीरच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी पोहोचली. आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी ती लेट झाली आणि लेट पोहोचल्यावर कान्हाने एकानंतर एक भारी कामं तिच्याकडून करून घेतली. सगळ्यात आधी तर आज सखीच्या नोकरीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे कान्हाला एक गिफ्ट द्यायचं होतं. पण सखी गिफ्ट घेणार नाही हे कान्हाला माहीत होतं. त्यामुळे कान्हाने चक्क तू वेळेवर आली नाहीस, तुला वेळ पाळता येत नाही असं म्हणून जबरदस्तीने तिच्या हातात घड्याळ घातलं आणि सखीला ते गिफ्ट घ्यावंच लागलं. पण सखी खुश होती. तिला माहीत होतं की कान्हा हे जाणून बुजून करतोय. आणि मग उशिरा आल्याची शिक्षा म्हणून कान्हाने चक्क सखीला आपल्याबरोबर लंच करायला सुद्धा मनवलं. सखी आधी नाही म्हणाली, पण नंतर ती हो म्हणाली. आणि हे जे सगळे सीन आहेत ना, ते खूप क्यूट होते. सखी आणि कान्हाचा रोमांस पाहायला खूप मजा आली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही तिच्या रूममध्ये असते आणि खूप चिडलेली असते. सगळ्यात आधी तर ती एक मोठा फ्लॉवर पॉट फेकून देते. सरकारला आठवतं की आज सखीने माझा कसा अपमान केला. सखीमध्ये किती कॉन्फिडन्स आला एक नोकरी भेटल्यामुळे, हे सगळं सरकारला आठवतं. सरकारला सखीचा खूप राग आलेला असतो. तिचा संताप होत असतो. आणि तेवढ्यात सरकारची आई म्हणजे आपली नंदा मावशी ही इतके दिवस गायब होती. ती मस्त डोक्यावर टोपी घालून तेथे येते आणि म्हणते, झालं माझं मुंबई पुणे पुणे मुंबई दर्शन झालं. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि तिच्याकडे पाहताच नंदा मावशी म्हणते, चल आता माझी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, माझा हिस्सा मला दे. सरकारच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सरकार ही चक्क नंदाचा गळा पकडते आणि तिचा गळा जोरात दाबू लागते आणि म्हणते, तुला हिस्सा हवा आहे, तुला अर्धी प्रॉपर्टी हवी आहे, देते तुला हिस्सा, आता स्वर्गात जाऊन स्वर्ग सुख मिळव. असं म्हणून सरकार ही तिला मारण्याचाच विचार करत असते की आता हिला संपवायचं, हिला जिवंत ठेवायचं नाही. आणि तेवढ्यात नंदा सरकारला तो व्हिडिओ दाखवते, ज्या व्हिडिओमध्ये सरकारने तेजस्विनीला चक्क दरीत ढकलून दिलं होतं. आणि हा व्हिडिओ पाहतात सरकारची तंतरते आणि सरकार या नंदा मावशीचा गळा सोडून देते आणि सरकार तिला पाणीसुद्धा प्यायला देते. नंदा मावशी ही कशीबशी घटाघटा पाणी पिऊन टाकते आणि विचारते, काय झालं तुला एवढं चिडायला, की माझा जीव घ्यायलाच निघाली? तर ही सरकार सांगते, आधीच माझं डोकं फिरलंय, त्यामुळे हे अर्धा हिस्सा वगैरे बोलून माझं डोकं आणखीन फिरू नको, नाहीतर यावेळेस सोडलं पुढच्या वेळेस तुझा जीवच घेईल, एवढं लक्षात ठेव. नंदा विचारते, तुझं डोकं फिरलंय? कोणी फिरवलं तुझं डोकं? तर सरकार सांगते, सखीने. नंदा विचारते, सखीने? सखीने असं काय केलं? तर सरकार सांगते, तिला कबीरच्या कंपनीत नोकरी मिळाली आहे, त्यामुळे तिचा माज वाढलाय. माझ्याशी उद्धटपणे बोलली, मला चॅलेंज देतीये की मी आता पैसे कमवणार, वकील ठेवणार आणि माझं सगळं परत मिळवणार. तर नंदा म्हणते, मग तुझं काही खरं नाही. सखीने ठरवलंय ना, आता तू गेली 12च्या भावात. सरकार ओढून म्हणते, गप्प बसायचं, माझ्या विरुद्ध बोलायचं नाही. तुला अर्धी प्रॉपर्टी हवी ना, मग गप्प बसायचं. तर नंदा म्हणते, मग तू कशाला वाट पाहतीयेस? मारून टाकायचं ना त्या सखीला, कशाला जिवंत ठेवलं एवढे दिवस? सरकार चिडून म्हणते, प्रयत्न केले नाही का आपण? किती प्रयत्न केले? तिच्या गाडीचे ब्रेक फेल केले, रूममध्ये विषारी धूर सोडला, तिला विषाची खीर खाऊ घातली, आता आणखीन काय करायचंय मी? तर नंदा म्हणते, अगं प्रयत्नार्थी परमेश्वर, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचे. सरकार म्हणते, ते तर मी करतच राहणार आहे. त्या सखीला आज आनंद साजरा करू दे. तिला असं वाटतंय की तिने नोकरी मिळवली म्हणजे जग जिंकलंय. पण उद्यापासून मी तिचा कसा गेम वाजवते ना, ते तू पाहतच राहा. नंदाला सुद्धा टेन्शन येतं की आता सरकार काय करणार आहे. पण सरकार हे आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवते. त्या सखीने माझा अपमान केला, आता मी त्या सखीला काही सोडणार नाही, असं सरकारचं पक्क ठरलेलं असतं. आणि इकडे सखी, दाभडे मावशी, जान्हवी या तिघी एकत्र असतात. सखीला टेन्शन आलेलं असतं की उद्या माझ्या जॉबचा पहिला दिवस आहे, मला उद्या सकाळी खूप आवरासावर करायची आहे, टिफिन बनवायचा आहे. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, सखी मॅडम, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. एकतर मी तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या बुलेटवर घेऊन जाणार
आणि तुमच्यासाठी जेवण मी बनवणार, तुमचा टिफिन मी घेणार. आपण आहे ना ते शेतकरी जोडप्यासारखं जगूया. सकाळी सकाळी मी तुमच्यासाठी टिफिन बनवणार, मग आपण दोघे जसं ते शेतकरी जोडपं जातं ना शेतात, तसे आपण दोघे मस्त ऑफिसमध्ये जाणार एकत्र. ते बैलगाडीत जातात, आपण आपल्या बुलेटवर जायचं. सखी हे सगळं रागारागाने ऐकत असते. जान्हवी आणि दाभाडे मावशी मात्र खूप खुश असतात. आणि मग पुढे कान्हा सांगतो, आणि एकदा का दुपार झाली, उन्हातान्हात जसं ते शेतकरी जोडपं बिचारं थकून एखाद्या झाडाखाली डोंगराखाली बसतं, जेवण करतं, तसं आपण डोंगराखाली नाही, माझ्या केबिनमध्ये बसून मस्त एकत्र जेवण करूया. मस्त झुणका भाकर, हा हा हा, लसणाची तिखट चटणी, वा 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 वा, कांदा, काय मजा येईल ना. तर सखी चिडून म्हणते, मिस्टर कबीर, तू विसरलायस का, आपला काही संबंध नाहीये. तर दाभाडे मावशी विचारते, काही संबंध नाहीये म्हणजे नवरा येतो तुझा. तेवढ्यात जान्हवी म्हणते, आणि ऑफिसमध्ये बॉस येतो तुझा, तू त्याच्याशी असं बोलू शकत नाही. तर सखी चिडून म्हणते, मी असंच बोलणार, मी काही बदलणार नाही. बॉस असेल पण मी कबीरशी असंच बोलणार. तर कबीर विचारतो, ठीक आहे, तुम्ही मला कसं बोलायचं तसं बोला, पण उद्या तुम्ही कशा जाणार आहात ऑफिसला. तर सखी म्हणते, कशीही जाईल, पण तुझ्याबरोबर नाही जाणार तुझ्या बाईकवर, मी बसने जाईल. कान्हा म्हणतो, बसने जाल, अहो तुम्ही कधी मुंबईच्या बसमध्ये बसलात का, थांबा तुम्हाला डेमो देतो. असं म्हणून कान्हा हा दाभाडे मावशी आणि जान्हवीला बसमध्ये उभे असलेल्या पॅसेंजरसारखं उभं करतो आणि म्हणतो, हे पहा सखी मॅडम, बसमध्ये एवढी गर्दी असते ना, आता तुमच्यासमोर या 2 बायका आहेत, पण असं समजा की तुमच्यासमोर अशा 20 बायका उभ्या आहेत, आणि मग तुम्ही कसं बसं बसमध्ये शिरला आणि तुम्ही म्हटला, हो जाने दो ना मुझे पीछे, मुझे खडा रहना है, तर या 2 बायका तुम्हाला मागे जाऊ देणार नाही. सखी हे सगळं पाहत असते. कान्हा म्हणतो, आणि मग तुम्हाला एक आयडिया करायला लागेल, ओ आंटी ओ देखो, असं म्हणून तुम्ही आयडिया केली आणि त्यांच्या मागे जाऊन उभं राहिला, तर आणखीन प्रॉब्लेम. एकतर तुम्हाला इच्छित स्थळी उतरता येणार नाही. तुम्ही म्हणाल, ओ आंटी जान दे ना, ओ दीदी जान दो ना, पण तुम्हाला ज्या स्टेशनवर उतरायचं, ज्या स्टँडवर उतरायचं, त्याच्या 2 स्टॉप पुढे तुम्ही उतरणार. कसं बसं तुम्ही या बायकांच्या पुढे निघालात, तर आधी जे बाकीचे लोक चढणारे असतील ते तुम्हाला उतरू द्यायचे नाही आणि म्हणतील, अरे ओ ए ओ किसका बच्चा आहे रे अंदर, उसको मत जाने दो, असं म्हणून तुम्हाला आतमध्येच ठेवतील. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. जान्हवी आणि दाभाडे मावशी सुद्धा खूप भारी ॲक्टिंग करत असतात. कान्हा म्हणतो, आणि एक वेळेस ते ठीक आहे, चढणं उतरणं उभं राहणं, तुम्हाला बसायला सुद्धा जागा मिळायची नाही, ते बसण्याचं सुद्धा सोडून द्या, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथे तुम्हाला असे विचित्र विचित्र वास येणार ना, का काय सांगू. तेवढ्यात जान्हवी ही लगेच तंबाखू खाल्ल्याची ॲक्टिंग करते, तंबाखूचा वास. दाभाडे मावशी मावा खाल्ल्याची ॲक्टिंग करते, मावाचा वास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घामाचा वास. तुम्हाला असा असा वेगवेगळ्या व्हरायटीचा घामाचा वास मिळेल ना, का काय सांगू तुम्हाला. सखी म्हणते, यू. तर कान्हा म्हणतो, यू नाही, बाकीच्या सगळ्यात तुमची क्यू वाटेल, की या लहान मुलीला किती त्रास होतोय, ही कशाला बसमध्ये चढली आहे. सखी म्हणते, ठीक आहे, मग मी ना रिक्षाने जाईल, तसंही मी एक शिट्टी मारली की रिक्षा थांबते. आणि या प्रश्नाचं आता जान्हवी आणि कान्हाकडे उत्तर नसतं, कारण सखी ही रिक्षाने निवांत जाऊ शकते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सखी सदन 40 सखी ही ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते आणि धावत पळत आपल्या रिक्षामध्ये येऊन बसते. आणि तिच्या शेजारीच कान्हा सुद्धा उभा असतो. कान्हा हा आपल्या बाईकवर असतो आणि सखीला विचारतो, सखी मॅडम शेवटचं विचारतोय, लिफ्ट हवी आहे का. तर सखी एकदम तोऱ्यात म्हणते, मला लिफ्ट नको आहे, माझी रिक्षा तयार आहे, तुला उलट माझी गरज पडेल, कारण तुझी बुलेट मी किक मारल्याशिवाय चालू होईल का. कान्हा म्हणतो, आज होईल, आणि एका किकमध्ये तो बुलेट सुरू करतो. त्यामुळे सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं. कान्हा विचारतो, लिफ्ट हवी आहे का. आता मी असं विचारणार नाही, त्यामुळे सखीचा हिरमोड होतो. आणि सखी या रिक्षावाल्याला सांगते, अहो दादा लवकर रिक्षा सुरू करा, मला ऑफिसला लेट होतोय. रिक्षावाला रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण रिक्षा काही सुरू होत नाही. कान्हा म्हणतो, उशीर झालेला मला चालत नाही, आणि जर तुम्ही ऑफिसला लेट झाला तर शिक्षा मात्र मिळणारच. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. कान्हा हेल्मेट घालतो आणि त्याच्या बुलेटवर निघून जातो. सखीला खूप टेन्शन येतं. खरंच मी जर ऑफिसला उशिरा गेले तर हा कान्हा मला शिक्षा देईल का, काय शिक्षा देईल हा, मला ऑफिसला उशीर व्हायला नको, असा विचार सखी करते आणि या रिक्षावाल्याला रिक्षा लवकर सुरू करायला सांगते. इकडे नंदा मावशी ही तिच्या रूममध्ये असते आणि आरशात पाहून दात घासत असते, दाताला मिश्री लावत असते. आणि तिला खूप राग आलेला असतो
की या सरकारने माझा गळा दाबला. नंदा चिडून म्हणते, सरकार, तू माझी लेक आहे आणि माझा जीव घ्यायला निघालीस. आता मी तुला काही सोडत नाही. तू माझा जीव घेतेस काय? पण पहा, मी आता सगळं कसं मिळवते. तुला मला अर्धी प्रॉपर्टी द्यायची नाहीये हे मला आधीपासूनच माहीत होतं. फक्त माझ्याकडे तो पुरावा आहे ना, म्हणून तू मला जिवंत ठेवलंय. पण आता मी नेहले पे देहला मारणार. मिस शेरास कशी सव्वा शेरे हे तुला दाखवणार. आता मी सगळ्यात आधी ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवणार आणि एकदा का ते प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या हाती आले, मग मी तुझी काय अवस्था करते ना ते पहा. तुला अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करावीच लागेल. मी तुला काही सोडणार नाही. असं म्हणत ही नंदा स्वतःलाच वेगवेगळे एक्सप्रेशन देते, मस्त मिस्त्री लावत असते. खरंच नंदाचं हे कॅरेक्टरसुद्धा खूप भारी आहे आणि नंदा ही आज असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे सरकारचं सगळं आयुष्यच बदलून जाईल. पण ती नेमकं काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि इकडे कान्हाच्या ऑफिसमध्ये चक्क कामत इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मुली जॉईन झालेल्या असतात. सगळ्या म्हणजे जेव्हा कान्हा हा सरकारच्या ऑफिसमध्ये काम करायचा तेव्हा ज्या मुली जेथे कामाला होत्या ना, त्या सगळ्या मुली येथे सुद्धा कामाला आलेल्या असतात. किरण विचारतो, तुम्ही सगळे तर कामत इंडस्ट्रीजमध्ये काम करतात ना, मग येथे कशा? तर या मुली सांगतात, आम्हाला कबीर सरांनी ऑफिशियल मेल करून बोलून घेतलंय आणि कबीर सरांनी आमच्यासाठी एवढं काही केलंय ना, त्यामुळे कबीर सर जेथे आम्ही तेथे. आम्ही तर कबीर सरांबरोबरच काम करणार. त्यामुळे किरणसुद्धा खूप खुश होतो की आता या सगळ्या मुली येथेच काम करणार. आणि तेवढ्यात कबीर तेथे येतो आणि विचारतो, किरण सखी आली की नाही? तर किरण सांगतो, नाही, अजून सखी पोहोचलेली नाहीये. किरणला कान्हाच्या हातात एक गिफ्ट दिसतं. किरण विचारतो, हे गिफ्ट कुणासाठी? सखीसाठी? कान्हा हो म्हणतो. तर किरण त्याला सांगतो, सखी हे गिफ्ट घेणार नाहीये. तुला काय वाटतं, सखी तुझ्याकडून हे गिफ्ट घेईल? तर कान्हा त्याला समजावून सांगतो, मी आहे ना, मी बरोबर देतो, तू टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात सखी ऑफिसमध्ये पोहोचते आणि म्हणते, सॉरी मला थोडा उशीर झाला. आणि तेवढ्यात या सगळ्या मुली विचारतात, अरे सखी मॅडम तुम्ही येते, पण तुम्ही थोड्या लवकर आल्या, अजून लंच टाईम नाही झालाय आणि तुम्ही कबीर सरांसाठी एवढ्या लवकर टिफिन घेऊन आल्या का? सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. या सगळ्या मुलींना असं वाटत असतं की सखी कबीरची बायको आहे आणि त्याच्यासाठी टिफिन घेऊन आली आहे लंच टाईममध्ये. सखी काही बोलणार तर एवढ्या त्या बायका म्हणतात, खरंच सखी मॅडमचं आहे ना कान्हा सरांवर किती प्रेम आहे आणि सखी मॅडम खूप लकी आहे. तर एक दुसरी मुलगी म्हणते, हो ना, तसं पाहायला गेलं तर सखी मॅडम खूप लकी आहेत. कारण आपले कान्हा सर हे किती हँडसम आहेत, किती चार्मिंग आहेत, किती डॅशिंग आहेत. हे ऐकून सखीचा चांगलाच जळफाट होतो आणि सखी विचारते, तुम्ही माझ्यासमोरच? तेवढ्यात कान्हा पुढे येतो आणि विचारतो, मिस सखी, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? आज तुमच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही एवढ्या उशिरा आल्या आहात. हे ऐकून या मुलींना धक्काच बसतो की सखीचा सुद्धा आज ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे. तर सखी म्हणते, कबीर त्याचं काय झालं ना? तर कान्हा विचारतो, कबीर कोण आहे मी इथे तुमचा? तर सखी म्हणते, बॉस. कबीर म्हणतो, मग तुम्ही मला काय असं अरे तुरे करणार का? सखी म्हणते, सॉरी सर. तेवढ्यात ही एक मुलगी विचारते, बॉस सर म्हणजे सखी मॅडम येथे तुमची बायको आहे ना, मग येथे अशा कसा? तर कान्हा हा सखीला इशारा करतो, सांग त्यांना. सखी सांगते, आज माझी सुद्धा जॉईनिंग आहे, आजपासून मी येथेच जॉब करणार आहे. हे ऐकून या मुलींना मोठा धक्काच बसतो. कान्हा सखीला म्हणतो, कम टू माय केबिन. आणि कान्हा हा आपल्या केबिनमध्ये निघून जातो. सखी घाबरून त्याच्या मागे मागे जाते. आणि इकडे नंदा ही सरकारच्या रूममध्ये सरकारकडे लपून छपून पाहत असते. नंदा विचार करते, अरे ही सरकार तर इथे नागासारखी वेटोळे टाकून बसलीये. मग मी ते प्रॉपर्टीचे पेपर्स कसे शोधणार? कोठे असतील प्रॉपर्टीचे पेपर्स? नंदा विचार करते, ही सरकार आहे ना खूप पोहोचलेली आहे. तिला माहिती आहे की या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्या गौतमचा, सखीचा, कान्हाचा डोळा आहे आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स नक्की शोधत असतील. आणि ते कोठे शोधणार? तर सरकारच्या रूममध्ये. आणि सरकार बनलेली आहे त्यामुळे ती स्वतःच्या रूममध्ये हे प्रॉपर्टीचे पेपर्स कधीच ठेवणार नाही. नक्कीच तिने हे प्रॉपर्टीचे पेपर्स दुसरीकडे कुठेतरी ठेवले असतील जेथे कोणाचा संशयसुद्धा जाणार नाही. मग अशा ठिकाणी मला प्रॉपर्टीचे पेपर्स शोधावे लागतील असा विचार नंदा करते आणि तेथून बाहेर पडते की मला आता बाहेर हे प्रॉपर्टीचे पेपर्स शोधावे लागतील. आणि इकडे सखी ही कान्हाच्या केबिनमध्ये येते. तेथे कान्हा, किरण असतो
आणि कान्हा एकदम एखाद्या खडूस बॉससारखा सखीला जाब विचारतो, तुम्हाला यायला उशीर का झाला? आणि मग सखी आपली संपूर्ण गोष्ट सांगते. सखी कान्हाला सांगते, सर त्याचं काय झालं ना, मी सकाळी थोडी उशिरा उठले. मग मी माझा टिफिन बनवला. मग मी रिक्षात बसले आणि तुम्ही तर होताच ना चाळीत, तर रिक्षा सुरूच होत नव्हती. कशीबशी सुरू झाली तर मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले आणि रिक्षाच बंद पडली. आणि मग रिक्षा बंद पडली त्यानंतर मी बसमध्ये चढले आणि मला बसमध्ये जागा मिळाली. कान्हा म्हणतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. असं म्हणून तो हात पुढे करतो. सखीसुद्धा हात पुढे करते. तर कान्हा हात मागे घेऊन म्हणतो, पुढे सांगा काय झालं, टाइमपास करू नका. सखी म्हणते, आणि हो, मी बस स्टॉपवर चढले, जागा पण मिळाली, पण उतरताच आलं नाही. मी 4 स्टॉप पुढे गेले. त्यानंतर मी पुन्हा शिट्टी वाजवली आणि मागे आले. त्यामुळे मला ऑफिसला यायला उशीर झाला. कान्हा हा खूप चिडल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, मिस सखी, मला तुमचं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाही आहे. तुम्ही ऑफिसमध्ये वेळेवर यायला हवं. तुम्ही ऑफिसमध्ये वेळेत का येत नाही? हे तुमचं अतिशय चुकलेलं आहे आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. आता तुम्हाला शिक्षा मिळणार. सखी विचारते, कोणती शिक्षा? कान्हा म्हणतो, शिक्षा तर तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला ती सांगतो. पण तुम्ही आज ऑफिसमध्ये यायला किती उशीर केला ते मला तुम्ही सांगा. कान्हा स्वतःचा घड्याळ पाहतो आणि सखीला विचारतो, तुमच्याकडे घड्याळ आहे का? सखी आपल्या हातात पाहते तर घड्याळ नसतं. कान्हा म्हणतो, अहो तुमच्याकडे घड्याळच नाहीये तर तुम्ही वेळेत तरी कशा येणार? थांबा. असं म्हणून कान्हा त्याचं गिफ्ट आणतो. सखी चिडून म्हणते, ए नाही, मी तुझ्याकडून गिफ्ट घेणार नाहीये. कान्हा म्हणतो, ओ, हे गिफ्ट नाहीये. म्हणजे गिफ्ट रॅपिंगमध्ये असलं तरी हे गिफ्ट नाहीये. तर हे तुम्ही ऑफिसमध्ये वेळेत यावं म्हणून मी तुम्हाला देतोय. किरण हसू लागतो की कान्हाने काय भारी आयडिया केली आणि सखीला काय बोलावं ते कळतच नाही. कान्हा म्हणतो, तुम्हाला गिफ्ट का देईल मी? म्हणजे तुम्ही ऑफिसला पहिल्या दिवशी लेट येता, तुम्हाला शिक्षा द्यायची मला, तुम्हाला गिफ्ट का देईल? काय लॉजिक आहे का याला? मी फक्त तुम्ही ऑफिसला लेट येऊ नये म्हणून तुम्हाला हे घड्याळ देतोय. कारण तुमच्याकडे घड्याळ नाहीये आणि माझा प्रत्येक एम्प्लॉई ऑफिसला वेळेत आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला घड्याळ देतोय. द्या, हात पुढे करा. असं म्हणून कान्हा स्वतःच्या हाताने सखीच्या हातात हे घड्याळ घालतो आणि म्हणतो, आता कशा तुम्ही वेळेवर येत नाही ते मी पाहतोच. या घड्याळाकडे लक्ष द्यायचं आणि वेळेवर यायचं. कान्हा सखीच्या हातात हे घड्याळ पाहतो आणि खरंच हे घड्याळ खूप सुंदर असतं. कान्हा म्हणतो, किती गोड. आणि सखीसुद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. सखीला सुद्धा समजतं की कान्हाने आयडिया करून मला हे गिफ्ट दिलंय, जाणून बुजून हे गिफ्ट दिलंय. आणि कान्हा म्हणतो, किती गोड. गोड नाही, गोड गुड. गुड गुड. आता तुम्हाला घड्याळ भेटलंय. सखीसुद्धा त्याच्याकडे पाहत नाही, लगेच इकडे तिकडे पाहते. आणि सखी म्हणते, ठीक आहे सर, येते मी आता. सखी बाहेर जात असताना विचार करते, अरे वा, बरं झालं, उशिरा आले तर गिफ्टसुद्धा मिळालं आणि हाफ चड्डी मला शिक्षा द्यायचं सुद्धा विसरला. पण कान्हा काही विसरत नाही आणि कान्हा म्हणतो, थांबा, या आतमध्ये, मला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. त्याचं काय? हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो की कान्हा शिक्षा द्यायचं विसरलेला नाहीये. कान्हा म्हणतो, शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. मी तुम्हाला म्हणालो होतो, ऑफिसला उशिरा आल्यावर शिक्षा मिळतेच. सखी खूप घाबरते की आता हा हाफ चड्डी मला काय शिक्षा देतो. आणि इकडे आपले मीनाक्षी आणि परशुराम सरकारच्या घरची फरशी साफ करत असतात. त्यांना फक्त एवढंच काम सरकारने दिलंय, दिवसभर फरशी साफ करायची, घर लख्ख स्वच्छ ठेवायचं. आणि तेवढ्यात नंदा मावशी तिथे येते आणि संपूर्ण घरभर प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते. पण या दोघांना कळू नये, मीनाक्षी आणि परशुरामला, म्हणून ती असं त्यांना कळू नये, कधी सोफ्याच्या उशीखाली, कधी सोफ्याच्या कवरमध्ये, कधी सरकारच्या फोटो मागे असं शोधत असते. पण तिला काही प्रॉपर्टीचे पेपर सापडत नाही. प्रॉपर्टीचे पेपर शोधता शोधता ती देवघरात येते आणि गणपती बाप्पाला म्हणते, अरे बाप्पा, तुझं आणि माझं काही वाकडं नाही आहे. फक्त आपण वाईट काम करणारी माणसं आहोत म्हणून तुझं आणि आपलं जमत नाही, एवढंच. पण तुझ्यासाठी तर सगळे सारखेच आहेत ना, म्हणून आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही आहे, तरी आज मागते. मला ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळू दे. मला ते प्रॉपर्टीचे पेपर्स एकदा मिळाले ना, मग मी त्या सरकारला माझ्या तालावर कशी नाचवते ते तू पाहाच. आणि खरंच आयुष्यात या नंदाने पहिल्यांदा काहीतरी मागितलंय म्हणून देव तिची मदतसुद्धा करतो. पण देवाचं एक वेगळं उद्दिष्ट असतं, ते तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. तर नंदा विचार करते, या सरकारने या देवघरात तर लपवले नसतील ना पेपर्स, म्हणजे येथे कुणी विचार पण करणार नाही असा तिचा काही प्लॅन असेल. आणि मग तेथे काही पोथ्या ठेवलेल्या असतात. नंदा त्यातील एक पोथी उचलते.
या पोथीला नमस्कार करते आणि त्याच्या खाली एक लाल कपडा असतो. नंदाला काय सुचतं देव जाणे. कदाचित देवानेच तिला ही आयडिया दिली असेल, ही बुद्धी दिली असेल. आणि नंदा हे लाल कपडा बाजूला करते तर चक्क प्रॉपर्टीचे पेपर्स असतात. सखीने सरकारच्या नावावर जी पॉवर ऑफ अटर्नी केली आहे ते हे पेपर्स असतात. म्हणजे सरकारने खरंच जबर आयडिया केली, कोणाला काही कळू नये, हे पेपर्स सापडू नये म्हणून चक्क देवघरात तिने हे पेपर्स ठेवलेले असतात. आणि हे पेपर्स पाहून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा हे पेपर्स उचलते आणि हे पेपर्स पाहू लागते. तर इकडे सखीला कान्हाने शिक्षा सुनावलेली असते. सखी ओढून म्हणते, नाही हे शक्य नाहीये. तर किरण म्हणतो, अगं हळू, एवढी मोठी शिक्षा नाहीये, एवढं वेळाला काय झालंय. तर सखी म्हणते, उलट मी तर सांगतीये मला मोठी शिक्षा द्या, मला एवढी छोटी शिक्षा देऊ नका, मी हे करू शकत नाही. तर कान्हा म्हणतो, काय सखी मॅडम, एवढी मोठी शिक्षा आहे का? फक्त माझ्याबरोबर लंच करा, ही तर शिक्षा मी तुम्हाला दिली आहे. तर सखी म्हणते, नाही आज माझा उपवास आहे. तर कान्हा म्हणतो, वा वा वा, सकाळी तुम्ही उशिरा का आल्या? कारण तुम्ही तुमचा टिफिन बनवला. उपवासाला कोण टिफिन घेऊन येतं? सखीची बोलतीच बंद होते. कान्हा म्हणतो, आता तर तुम्हाला शिक्षा ऐकावीच लागेल, तुम्ही खोटं बोलताय. सखी म्हणते, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर जेवायला येईल, पण मी जेवण करणार नाही. कान्हा म्हणतो, नो प्रॉब्लेम, तुमचा टिफिन मी खाईल, तसंही मला तुमच्या हातचं खायला खूप आवडतं. सखीचा नाईलाज होतो. कान्हा म्हणतो, आता बस झाला, जाऊन काम करा. सखी जोरात ओरडते, ई, आणि तेथून रागारागाने निघून जाते. फ्रेंड्स, कान्हा आणि सखीचे हे जे ऑफिसमधले सीन्स आहे ना, ते खरंच खूप क्यूट आहेत. आणि आता घरी तरी सखी कान्हाला उद्धटपणे बोलते, त्याला गप्प बसवते, पण ऑफिसमध्ये कान्हा बॉस आहे, त्यामुळे सखीला त्याला काही वेडेवाकडं बोलता येत नाही. त्यामुळे या दोघांचं ऑफिसमधले सीन्स खूपच भारी असतील, पाहायला मजा येईल यात शंका नाही. आणि किरण हा कान्हाला म्हणतो, अरे वा कबीर, काय भारी आयडिया केलीस तू. सखीला गिफ्टसुद्धा दिलं आणि सखीला बरोबर लंचला बसण्यासाठी तयारसुद्धा केलं. कान्हा म्हणतो, अजून तरी सुरुवात आहे, आता पुढे पुढे पहा मी काय करतो ते. किरण खूप खुश होतो. आणि इकडे नंदा हे पेपर्स पाहत असते, पण नंदा असते अडाणी, काला अक्षर भेस बराबर. त्यामुळे नंदाला कळतच नाही की हे कोणते पेपर्स आहेत. आणि आयुष्यात तिने कधी, मला नाही वाटत की प्रॉपर्टीचे पेपर्स पाहिले, त्यामुळे तिला हे कळत पण नाही की हे स्टॅम्प पेपर आहेत, यावरच प्रॉपर्टीचे व्यवहार केले जातात. नंदा म्हणते, अरे देवा, माझा बाप, माझी आई रात्रंदिवस ओरडत होते, शाळेत जाय, 2 अक्षरं शिकशील, पुढं आयुष्यात कामाला येईल, पण मी नाही ऐकलं. मी म्हणाले, शाळा शिकून कोणाचं भलं झालंय, आणि आज मला त्याचा पस्तावा येतोय. आज मी शाळा शिकले असते तर माझं भलं झालं असतं ना. आता हे ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे की मग एखादे त्या कुल्फीचे शाळेचे पेपर्स आहे की मग असंच काहीतरी आहे, काहीच कळत नाहीये. आणि नंदा हे पेपर चाळत असते. तिला खूप राग येतो. तिला असं वाटतं, हे पेपर्स माझ्या काही कामाचे नाहीये, असेल काहीतरी देवाचं काही पोथी वगैरे, असं म्हणून नंदा ही चक्क हे प्रॉपर्टीचे पेपर जमिनीवर फेकून देते आणि म्हणते, अरे देवा, एवढी प्रार्थना केली मी तुझी आणि तू माझी काहीच मदत नाही केली, भेटू द्यायचे ना प्रॉपर्टीचे पेपर्स, तेवढाच माझा फायदा झाला असता. असं म्हणून नंदा हे प्रॉपर्टीचे पेपर्स तसेच जमिनीवर ठेवून तेथून निघून जाते. फ्रेंड्स, आणि हा या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आणि आता चमत्कार होणारे, गणपती बाप्पा चमत्कार करणारे. हे प्रॉपर्टीचे पेपर्स चक्क हवेने उडत उडत हॉलमध्ये जाऊन पोहोचतात, जेथे मीनाक्षी आणि परशुराम काम करत असतात. मीनाक्षीची नजर या पेपर्सवर जाते. मीनाक्षी हे पेपर्स उचलते आणि पेपर्स वाचताच तिला जबर धक्का बसतो. कारण मीनाक्षीला तर वाचता येत असतं. तिला समजतं हे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहेत. सखीने सरकारच्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे त्याचे पेपर्स आहेत. आणि या पेपर्सकडे मीनाक्षी एकटक पाहतच राहते. तिला खूप मोठा धक्का बसतो, पण हा आनंदाचा धक्का असतो. कारण या प्रॉपर्टीच्या पेपरच्या बळावरच सरकार त्यांचा छळ करतीये. तिने सखीला घराबाहेर काढलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे 2 गोष्टी भारी घडल्या. एक तर नंदा परत आली आणि नंदाने हे प्रॉपर्टीचे पेपर्स शोधून काढले आणि हे प्रॉपर्टीचे पेपर्स आता परशुराम आणि मीनाक्षीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता खूप भारी घडणार आहे. आणि दुसरीकडे सखी कान्हाच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे. त्यामुळे कान्हाबरोबर तिचा काही जो रोमांस होतोय, जे काही भारी भारी सीन आहेत, कान्हा तिला चांगलंच सतावतोय, हे पाहायला सुद्धा खूप मजा येते. आजचा एपिसोड
खरंच खूप भारी होता. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू मीनाक्षी हे प्रॉपर्टीचे पेपर्स परशुरामला दाखवणार आणि परशुराम तर हुशार आहे. परशुराम हे पेपर्स वाचताच लगेच मीनाक्षीला सांगेल, अगं मीनाक्षी, हे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहे, ज्या पेपर्सवर सह्या करून सखीने संपूर्ण कामत इंडस्ट्री सगळी प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर केली आहे. मीनाक्षी खूप खुश होईल आणि म्हणेल, तर मग चला आपण हे पेपर्स सखीला देऊन येऊ. सखी नक्कीच काहीतरी चांगलं करेल आणि मग आपले सुद्धा दिवस बदलतील. मीनाक्षी आणि परशुराम हे लगेच सखीकडे जायला तयार होतील आणि इकडे कान्हा हा सखीबरोबर लंच करत असेल आणि तो सखीला समजावून सांगेल, सखी मॅडम, आता सगळी चेष्टा मस्करी बाजूला ठेवा, पण आपल्या दोघांना सरकारविरुद्ध लढायचं आहे. तुम्ही एकट्या सरकारविरुद्ध नाही लढू शकत. कितीही नाही म्हटलं तर सरकारकडे खूप मोठी ताकद आहे आणि सरकारला हरवायचं असलं तर आपल्या दोघांना एकत्र यावं लागेल, तरच आपण सरकारला हरवू शकतो. आणि इकडे मीनाक्षी आणि परशुराम हे दोघे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन सखीकडे जात असतील, पण त्याच वेळेस सरकार तेथे येणार आणि चुटकी वाजवून त्यांना तेथे थांबवेल. मीनाक्षी आणि परशुराम खूप घाबरतील. या सरकारला कळलं की काय, की आमच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. इकडे कान्हा हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असेल, आपण दोघांनी एकत्र यायला हवं, आपणच दोघे एकत्र मिळून सरकारला हरवू शकतो. पण सखी अजूनही काही सुधारलेली नाहीये आणि सखी कान्हाला म्हणेल, सरकारला हरवण्यासाठी मी पुरेशी आहे, ही लढाई माझी आहे आणि सरकारने माझं सगळं लुबाडलंय ना, मग तू का मला मदत करशील? तसंही तुझं आणि माझं काहीच नातं नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी तुला नवरा मानत नाही, तू सुद्धा मला फसवलंय, त्यामुळे तू मला कोणतीही मदत करायची नाही. सरकारविरुद्ध मी तुझी कोणतीही मदत घेणार नाहीये. त्यामुळे कान्हाला सुद्धा वाईट वाटणार की आता या बाईला कसं समजून सांगायचं. आणि इकडे सरकार ही चक्क मीनाक्षी आणि परशुरामवर बंदूक ताणणार, या दोघांना बंदुकीची भीती दाखवणार. मग सरकार असं का करते? सरकारला कळलं की काय, की या दोघांकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. मग मीनाक्षी आणि परशुराम भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे प्रॉपर्टीचे पेपर्स सरकारला देऊन टाकतील का? आणि जर त्यांनी असं केलं तर एक खूप मोठा चमत्कार होता होता राहून जाईल. पण सरकार जर फक्त त्यांना घाबरवण्यासाठी हे करत असेल आणि हे प्रॉपर्टीचे पेपर जर सखी आणि कान्हापर्यंत पोहोचले, मग तर सगळंच भारी घडलं, सगळं आलबेल होईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.